हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. आज आपण नवीन ट्रिक घेऊन येत आहे की तुम्हाला 25 पासून ते 75 पर्यंतचे स्क्वेअर तुम्ही मिनिमम टाइम मध्ये 5 सेकंदामध्ये कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकता. त्यासाठी काय ट्रिक आहे ती आज मी सांगणार आहे. बऱ्याच लोकांना माहित नाही की आपण ट्रिक कशी फाइंड केली पाहिजे आणि याचा उपयोग काय, तर याचा फायदा बघा सगळ्या स्कॉलरशिप एक्झाम, नवोदय एक्झाम, तुमच्या बँकिंग असेल, पोलीस भरती असेल, जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला याचा फायदा होईल. तर चला आपण ट्रिक सांगायला सुरुवात करतो. तर पहिला पार्ट एक समजून घ्या. तुम्हाला ही ट्रिक येण्यासाठी तुम्हाला हे एवर 1 पासून तर 25 पर्यंतचे स्क्वेअर पार्ट असणं आवश्यक आहे. तर एवढे जर पार्ट पाहिजे तर जे बेसिक आहे. मग तिथून पुढे तुम्ही कोणत्याही नंबरचा तुम्हाला स्क्वेअर काढून दाखवणार आहे. त्याचे मी 3 पार्ट बनवणार आहे. पहिल्या पार्ट मध्ये 25 टू 75 पर्यंतचे स्क्वेअर काढून दाखवेल. सेकंड पार्ट मध्ये 75 पासून तर 125 पर्यंत म्हणजे 75 पासून तर 125 पर्यंतचे तुम्हाला स्क्वेअर काढून दाखवेल. पुढे अजून 125 पासून ते 175 म्हणजे असं प्रत्येक नंबरचे स्क्वेअर निघतात 5 सेकंदामध्ये. चला बघूया याचा आपण काय ट्रिक आहे. स्टार्ट करू. पहिला, जर आता तुम्ही बघा 25 पासून तर 75 पर्यंत म्हणत असाल, तिथे बघा 25 ते 75 यांच्या मध्ये जो येणारा नंबर आहे तो मध्ये येणारा नंबर तुमचा म्हणजे कोण 50. हा बेस तुम्हाला पकडायचा आहे बघा. हा 50 हा तुमचा बेस आहे. हा विसरायचा नाही. जे काय कॅल्क्युलेशन होणार तुमचं त्या बेसवर होणार. मग लक्षात घ्या, 50 पेक्षा नंबर जर लहान, इकडचे नंबर लहान असणार आणि इकडचे नंबर 50 पेक्षा मोठे असणार. जर 50 पेक्षा नंबर लहान आला तर मायनस करायचं. बघा, लहान नंबर आला तर मायनस आणि 50 पेक्षा मोठा आला तर प्लस. हे दोनच गोष्टी तुम्हाला डोक्यात ठेवायच्या. चला मी तुमच्या समोर पहिला स्क्वेअर घेऊन येतोय. समजा मला स्क्वेअर फाइंड करायचा आहे 46. 46 चा स्क्वेअर काढताना साधी गोष्ट फक्त बघा की हा जो नंबर आहे 46 हा 50 पेक्षा किती कमी आहे. कितीने कमी आहे? फक्त 4 ने कमी आहे. म्हणजे जेवढा कमी असेल तेवढेच नंबर त्यातून मायनस करा. 46 मधून जर तुम्ही 4 मायनस केले तर किती भरतील बघा? 42. मग 42 जर भरते असतील बघा, मी काय केलं तर 4 मायनस केले तर किती किती आन्सर आला बघा. 4 मायनस केल्यानंतर याचा आन्सर आला 42. आणि जो मायनस केल्यानंतर त्याचा नंबर अर्धा करून लिहा. 42 चा अर्धा 21. अर्धा का करायचा आहे का? तर 50 जो आहे 100 हा 100 हे सगळ्या नंबरचा बेस असतो. तर 100 पेक्षा हा 50 अर्धा आहे. म्हणून तुम्हाला नेहमी लक्षात घ्या, सबट्रॅक्शन केल्यानंतर अर्धा करायला विसरू नका. 42 चा अर्धा 21 आणि झालं. जेवढे लहान नंबर होता त्याचा वर्ग इथे लिहून घ्या. स्क्वेअर 4 चा स्क्वेअर किती असतो? तर 4 चा स्क्वेअर बघा आपला 16 असतो. तो इथे जोडा. झाला तुमचा 46 चा स्क्वेअर. अजून कशाचाही काढू शकतो बघा आपण. तुम्ही बघा 46 नंतर समजा मला पाहिजे एखादा कोणताही घ्या. 42 घेतला मी. मला 42 चा स्क्वेअर हवाय. तर पुन्हा बघा, हा 42 50 पेक्षा किती कमी आहे? 8 ने कमी आहे. मग 8 यामधून कट करा. 42 मधून 8 कट केले तर किती उरते त्याची सबट्रॅक्शन बघा. जर मी 8 मायनस केले 42 मधून तर 34. म्हणजे 34 आलाय. त्याचा अर्धा कमी तरी या. अर्धे केले तर किती होतील? 34 चे अर्धे 70. आणि हा जेवढे कमी आहेत त्याचा फक्त स्क्वेअर पुढे मांडा. 8 चा स्क्वेअर असतो इथे बघा. 8 चा स्क्वेअर 64. हा तुमचा इथे आला. झाला बघा स्क्वेअर. मी तुम्हाला करून दाखवतो म्हणून वेळ लागतो. नाही फटाफट 5-5 सेकंदात कोणत्याही नंबरचा स्क्वेअर तुम्ही पटकन काढू शकता. कशाचा पण घ्या. मी म्हटलं मला इवन मला पाहिजे 38 चा स्क्वेअर. 38 हा 50 पेक्षा कितीने कमी आहे? 12 ने कमी आहे. 12 ने कमी असेल तर 12 पटकन मायनस करून घ्या. 12 जर मायनस केले किती उरणार? 38 मधून 12 गेले 26 आणि 26 चे अर्धे करा. 26 चे अर्धे आपला 26 चे अर्धे किती असतील? 13. आणि बस काय 12 कमी होते तर 12 चा स्क्वेअर पुढे लिहा. 12 चा स्क्वेअर जवळ किती असतो? 144. पण हा 3 डिजिटचा नंबर आहे. लिहिताना 2 डिजिटच्या शेवटचे 144 आणि 1 जो असतो तो कॅरी म्हणून पुढे ऍड करायचा आहे बघा तुम्हाला इथे. 1 जर तुम्ही यामध्ये ऍड केला तर 13 चा किती होणार? 1 ऍड केल्यानंतर 14. मग इथे मी +1 केला तर 13 चा फक्त 4 करा. झाला 1444. हा तुमचा स्क्वेअर झाला बघा 38 चा. त्यानंतर असं म्हणजे आता हे झाले बघा 50 पेक्षा लहान असणाऱ्या संख्या. आता 50 पेक्षा मोठ्या आल्या तर कसा काढायचा सांगतो. तुम्ही स्वतः पण एखादा स्क्वेअर दिला तर स्वतः पॉज करत चला व्हिडिओ आणि स्वतः पण ट्राय करून बघा तुम्हाला जमतोय का. एकदम सोपे अशा ट्रिक आहेत त्या.
चला आता 50च्या पुढचे बघूया. बघा आता मी 50च्या पुढचा नंबर देतो, 75 पर्यंत कोणताही घ्या. 50च्या पुढे समजा मी तुम्हाला दिला 58 चा स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला. आता ओरडी पटपट करा. मी काय म्हणतो तुम्हाला, हा 50 पेक्षा जास्त आहे. मग कितीने जास्त आहे? तर हा 50 पेक्षा किती 8 ने जास्त आहे, म्हणजे त्याला +8 म्हणू आपण. प्लस म्हणजे जास्त आहे. मग 8 जास्त असेल तर मग 8 यामध्ये ऍड करायचे. जसं कमी असेल तर मायनस करायचा, जास्त असेल तर ऍड करायचं. मग 58 + 8 केले आपण, ते ऍडिशन किती होणार बघा, 66. किती ऍडिशन झाली? 66. तर आलेला आन्सर काय करून घ्या, हाफ करून घ्या पुन्हा. 66 चा अर्धा किती रे, 33. आणि हे जे नंबर 8 त्याचा स्क्वेअर लिहा. 8 चा स्क्वेअर असतो बघा आपला 64. झाला बघा आपला स्क्वेअर. कोणता पण नंबर घ्या, असं काही नाही बघा, कोणताही घ्या, कोणता 75 पर्यंत. 58 नंतर समजा मला पाहिजे 64 चा स्क्वेअर. 64 चा जरी काढत असाल तर 50 पेक्षा कितीने जास्त आहे 64? तर 14 ने जास्त आहे. मग हा जो 14 आहे बघा, मी +14 म्हणतो कारण 14 ने जास्त आहे. मग 14 यामध्ये ऍड करायचे. 14 जर ऍड केले तर 4 ने किती 8, 6 ने किती होणार 7, म्हणजे 78 झाले. पण आलेला आन्सर अर्धा करून घ्या. 78 चे अर्धे किती असतात रे, 39. त्यानंतर हे जे 14 असतं, 14 चा स्क्वेअर इथे मांडायचा. 14 चा स्क्वेअर किती बघा इथे 196. तो 196 पैकी 96 लिहा, कारण दोन डिजिट मध्ये आन्सर लिहायचा. एक जो डिजिट उरला पहिला 1 तो कॅरी म्हणून इथे ऍड करून टाकायचा. हे 9 39 मध्ये एक ऍड केला तर 40 तयार होणार. तर तुमचा न्यू आन्सर जे 1 ऍड झाल्यानंतर तर 39 + 1 40 झाला. तर मला 4096. कोणताही नंबर म्हटलं मी, असं काही अडचण नाही 75 पर्यंत. त्यानंतर बघा तुम्हाला नंबर दिला मी एखादा, सपोज दिला इथं 72. चला पुढे पार एकदम 72 जवळ दिलो आपण 75 पर्यंत. तुम्ही पॉज करत चला, ट्राय करा, येते का तुम्हाला बघा. आला आन्सर तर लगेच कमेंट मध्ये टाकत चला. बघूया तुम्हाला पण ट्रिक समजते का नाही समजते. बघा जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करा तेवढं फास्ट तुम्हाला ते जमणार आहे. 72 चा स्क्वेअर, 72 हा 50 पेक्षा किती जास्त आहे रे, 50 पेक्षा 22 ने जास्त आहे. म्हणजे इथे मी +22. मग 22 त्यामध्ये ऍड करा. 2 + 2 4, 7 + 2 9 झाले. पण आलेलं 9 ऍडिशन झाल्यानंतर याचं आन्सर जे लिहिणार आहे आपण अर्धा करून लिहिणार आहात. अर्धा का करतो आपण, कारण 50 हा बेस आहे, 100 चा अर्धा बेस असल्यामुळे अर्धा करावं लागतं. 94 चे हाफ किती होतील रे, तर जर तुम्ही हाफ केले तर 47. आणि हा 22 आहे त्याचा स्क्वेअर पुढे मांडा. 22 चा स्क्वेअर 484. पण 84 लिहा, पण हा जो 4 असतो तो कॅरी म्हणून काम करेल. इथे 4 इथे कॅरी होईल. जर 4 यात ऍड केला तर 47 + 4 किती झाले, 47 मध्ये 4 ऍड केले तर 51 होणार. तर तुमचा आन्सर आला 51, म्हणजे 5184 झाला स्क्वेअर. आता रॅन्डमली कोणताही स्क्वेअर मांडू आपण फटाफट, जमते का बघूया. प्लसचा असो मायनसचा असो, ठीक आहे. हे झाले बघा 50 च्या पुढचे, हे झाले 50 च्या मागचे. आता कोणते पण रॅन्डमली मांडूया. बघा आता क्विक मध्ये काम करायचं, स्पीड मध्ये काम करायचं. समजा मी तुम्हाला स्क्वेअर विचारला आता 44 चा स्क्वेअर पाहिजे. मला स्क्वेअर पाहिजे बघा, इथे तुम्हाला म्हटलं मी 59 चा स्क्वेअर पाहिजे. यांचे स्क्वेअर हवे. तर आपण 44 चा स्क्वेअर पाहिजे. आता मी लिहिणार पण डायरेक्ट कोरडी. 44 हा 50 पेक्षा किती कमी आहे, कमी किती आहे 6 ने कमी आहे. 6 ने कमी म्हणजे मायनस के साइड लिहून घ्या. हा 6 ने कमी तर 6 च्या मायनस करा. 44 मधून 6 गेले किती होणार 38. आणि 38 च्या अर्धा करून लिहा. 38 च्या अर्धा किती असणार तुमचा 19 झालं. आणि हा 6 जो आहे त्याचा स्क्वेअर मांडायचा. 6 चा स्क्वेअर असतो 36 झाला स्क्वेअर. बघा वेळ लागत नाही. 59 चा स्क्वेअर पाहिजे मला. 50 पेक्षा कितीने जास्त आहे, 9 ने जास्त आहे. तर मी +9 मध्ये प्लस हे साइन लिहून ठेवा, कारण कमी करायचे जास्त करायचे महत्त्वाचं. +9 म्हणजे ऍड करायचं. 59 मध्ये 9 ऍड केले तर 68. पण आन्सर अर्धा करा. 68 च्या हाफ किती असतात 34. आणि त्यानंतर तुमचा हा जो 9 आहे 9 चा स्क्वेअर मांडा 81 झाले. बघा त्यानंतर बघा सपोज मला पाहिजे 26 चा स्क्वेअर. एकदम बघा 25 च्या जवळ घेतलाय. काय करायचं मग, 26 चा स्क्वेअर पाहिजे असेल पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे किती कमी तर 50 पेक्षा 24 मायनस 1 मायनस मध्ये घेऊ. 26 मधून 24 कट करा, किती उरले बघा 2 उरतील. पण आलेला आन्सर अर्धा करा. 2 च्या अर्धा 1. आणि 24 चा स्क्वेअर करा. 24 चा स्क्वेअर 576. मग 76 तर लिहिला, पण 5 याचं कॅरी झालं. मग दोघांच्या ऍडिशन 5 ने 6 म्हणजे 676 हा तुमचा 26 चा स्क्वेअर. कशाचा पण स्क्वेअर करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पटापट सगळ्या नंबरचे स्क्वेअर मिळून जाणार आहेत पहा. त्यात काही अडचण मला वाटत नाही. आता मी काही नंबर मांडतो 1 2 3. तुम्ही कमेंट बॉक्स वर नक्की आन्सर सांगा काय येत आहे.
मी एक 2 नंबर देतो तुम्हाला, तुम्ही आन्सर नक्की कळवा. 2 नंबरचे स्क्वेअर ट्रिक समजली असेल तर नक्की कमेंट करून कळवा याचे स्क्वेअर काय येतील. आणि काही जर डाऊट असेल कोणत्याही टर्म मध्ये कोणत्याही प्रॉपर एखादा नंबर स्क्वेअर तुम्हाला निघत नसेल तर मला नक्की कमेंट करून कळवा. मी त्या पार्ट मध्ये तो तुमचा ती ट्रिक पण क्लिअर करेल की जर तुम्हाला जमत नसेल एखाद्या नंबरचा स्क्वेअर तर. त्यानंतर चला तर पुढच्या पार्ट मध्ये मग मी घेऊन येईल कोणता आता 75 to 125 चे स्क्वेअर. तर तो पार्ट 2 मी लवकरच अपलोड करेल.